तर देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतची चर्चा ही सकारात्मक झालेली आहे असं म्हणतात हर्षवर्धन पाटील। त्यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी माहिती दिली आहे। स्थानिक कार्यकर्त्यांना होत असलेल्या त्रासाबद्दल त्यांना सांगितलेलं आहे। फडणवीसांनी आम्हाला सकारात्मक आश्वासन दिलेलं आहे। बारामतीत राष्ट्रवादीचाच उमेदवार असणार असं अंकिता पाटील यांनी स्पष्ट केलं आहे। हर्षवर्धन पाटील सर आपल्यासोबत आहेत। सर, बारामती संदर्भात आज बैठक होती अशी माहिती मिळाली, काय नेमका सूचना करण्यात आलेल्या आहेत पक्षाकडून वरिष्ठांकडून? नाही, मला माननीय आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांचा काल फोन आला आणि त्यांनी मला आज इथं सागर बंगल्यावरती बोलवलं। विस्तारानं आमची जवळपास 1 तास या सगळ्या मुद्द्यावरती चर्चा झाली। एक गोष्ट निश्चित आहे की माननीय मोदी साहेबांना तिसऱ्यांदा या देशाचं पंतप्रधान करण्यासाठी आम्ही सर्वजण तर प्रयत्नाची पराकाष्ठा करणारच आहोत, त्याबद्दल काही दुमत नाही। परंतु जे काही स्थानिक जे इश्यूज आहेत, जे काही गेल्या महिन्याभरामध्ये स्थानिक लेवलला ज्या घटना घडत आहेत, त्याची संपूर्ण माहिती आम्ही आमच्या नेत्यांच्यापर्यंत दिलेली आहे। जे चाललेलं आहे त्याची दखल आम्ही त्यांच्या कानावर घातली। निश्चितपणानं आम्ही शेवटी भारतीय जनता पक्षाचा, मी पण एक ज्येष्ठ नेता आहे, आमची पण जबाबदारी आहे। जशी आमची जबाबदारी आहे तशी आमच्या महायुतीतल्या सुद्धा पक्षाच्या सुद्धा प्रमुखांची पण जबाबदारी आहे की ते वातावरण व्यवस्थित ठेवणं, सगळ्याला बरोबर घेणं हे सगळ्याचंच काम आहे। हे काही एका पक्षाचं काम नाही। एकनाथ शिंदे साहेबांची म्हणजे शिवसेना आहे, अजितदादांची राष्ट्रवादी आहे, आमचा भारतीय जनता पक्ष आहे। शेवटी निवडणुका जिंकायच्या म्हणल्यानंतर ही सगळी जर एकत्रित व्यवस्थितपणानं जर मोठ बांधले गेले तर त्याचा परिणाम मतामध्ये होतो आणि म्हणून हे काम आम्ही निश्चितपणानं करू असं फडणवीस साहेबांनी सांगितलं। आता काय समन्वय साधण्याचं तुम्हाला काय सूचना देण्यात आल्यात का महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी? नाही, त्यांनी आम्हाला एवढंच सांगितलेलं आहे की पुढच्या आठवड्यामध्ये आपण मित्र पक्षांच्या प्रमुखांशी बसून आपण चर्चा करू। त्याच्यानंतर काही तुमचे प्रमुख कार्यकर्ते असतील ते घेऊन या, आपण त्यांच्याशी चर्चा करू। पुन्हा समन्वय समिती जी आहे त्या समन्वय समितीशी बसून आपण चर्चा करू आणि मग मी स्वतः त्या भागामध्ये येतो। फडणवीस साहेब म्हणले मी स्वतः त्या भागामध्ये येतो, लोकांची मतं जाणून घेतो, कार्यकर्त्याच्या बैठक आपण घेऊ आणि ते स्वतः इंदापूरला येतो म्हणून त्यांनी सांगितलं मला आणि इंदापूरला येऊन आपण एक कार्यकर्त्याचा मेळावा घेऊ तो नंतर। कॅमेरामन रोहन पवारसह विनायक डावरू, ट्विन मराठी, मुंबई।